पुढचा प्रवेश वाचा. हा दुसरा प्रवेश. हा सहावं पान काढा. सहावं पान काढा. सहावं पानचं. हे काय केलं तुम्ही? सहावं पान काढलं. अरे सहावं पान काढा म्हणजे असं नुसतं काढा आणि वाचा म्हटलं होतं. मकवाना तुला सांगतो गाडी काढा, गाडी फाडून देतोस तिला. असू नका. हे काय केलं त्यांनी? स्क्रिप्ट फाडली. ठेवा इकडे तुमच्याकडे. म्हणलं तसं. हे पान वाचायचं आहे आता तुम्हाला. सर सोसायटीला कळवा नाही होणार नाटक काय नाही जमेल नाही. वाचायची मला. मी चॅलेंज घेतलंय ना, होणार. सर कसं कर हात पाय घालून नाही चालणार. पुष्पाताई तुम्ही मालतीचं कॅरेक्टर वाचायचे. मालती. हा डोळे नीट ठेवा आणि वाचा ते कसं. शेखर शेखर तुम्ही वाचायचंय. शेखर 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 वाचायचंय. चला हा चला चला. आम्ही काय करायचं? आमचं काय आहे? आहे आहे तुम्ही आदित्यचा रोल पुढे आहे तुम्हाला आणि तुम्ही श्रीनिवास. श्रीनिवास निवास काय त्याच्यात काय काय कळेल? बोलवला नाही का ह्याला? मला काम हा, ऐका 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 सगळ्यांनी ऐका इकडे. सगळ्यात आधी तुमचे आभार. सेक्रेटरी म्हणून मी तुमचे आभार मानतो. मधु मकरंद सोसायटीत तुम्ही अनेक वर्ष कामं करताय. बरोबर. मदतनीस म्हणून कामं करताय. म्हणजे काही कोणी घरकाम करताय. पुष्पाताई तुम्ही अनेक वर्ष आहात घरकाम करताय. 12 वर्ष झाली काम करते. ठीक आहे 12 वर्ष. विंगा सांभाळते. 15 पुरी आहेत माझ्या हाताखाली. हो बरोबर आहे, मान्य आहे मला. तुम्ही हे आहात कोणते? मी वॉचमॅन आहे आणि गाड्या पण धुतो. गाड्यात होतात या तुम्ही. सोसायटीत बागकाम करतो आणि पेपरची आणि दुधाची लाईन आहे माझी. हो हो म्हणे मला माहिती आहे. मी ओळखतो आपल्याला. ड्रायव्हर आहे. हा ड्रायव्हर होय. मकवाना 702 मकवाना त्यांच्या. मकवाना बरोबर आहे. हे तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण तुम्ही जी मदत करताय सोसायटीला, आता तुम्ही ड्रायव्हर आहात, पर्सनल ड्रायव्हर आहात, तरी सुद्धा पार्किंग किती योग्यरित्या करता मला सांगा. तेवढं आहे, एक तेवढं. मदतच आहे ना. या मदतीमुळे आपल्या सोसायटीला गेली 2 वर्ष सर्वोत्कृष्ट सोसायटी असं पारितोषिक मिळतंय पालिकेकडून. हो. ती मोठी गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या या आपल्या सगळ्यांसाठी वाजल्या पाहिजेत. या वर्षी 3रं वर्ष आहे. मी सेक्रेटरी आहे. मला काहीतरी युनिक करायचं आहे. म्हणून मी आणि वेंगुर्लेकर मॅडम आम्ही दोघांनी काहीतरी वेगळं ठरवलेलं आहे. ज्याला पूर्ण कमिटीचा पाठिंबा आहे. आम्ही तुम्हाला घेऊन एक नाटक बसवणार आहोत. आहे की नाही एक्साइटमेंट? येस. काही नाही. शून्य. हा जरा हे हो हो हो. नमस्कार नमस्कार. मी अवंतिका वेंगुर्लेकर सरांची सहाय्यक दिग्दर्शिका. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपले सर जे आहेत ते या सोसायटीचे अध्यक्ष असले तरी अध्यक्ष नाही, मूळचे सेक्रेटरी आहे मी. सेक्रेटरी आहे. सेक्रेटरी आहेत तरी ते मूळचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे रंगकर्मी आहेत. माझं नाट्य प्रशिक्षण सुद्धा मी सरांच्या शिबिरातच पूर्ण केलेलं आहे आणि आता मी सरांना सहाय्यक म्हणून काम करत आहे. तर सरांनी आता तुम्हा सगळ्यांना मिळून एक नाटक करायचं मनावर घेतलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सरांना साथ द्याल ना? हा बोला. ट्रेन मध्ये पण ह्यात बोलतात काय? पुढे? पुढील स्टेशन टिटवाळा. नाही मी नाही बोलत. नाही, हरकत नाही. हे बघा नाही जरा हे बघा हरकत नाही. आता आपण लगेच नाटकाच्या रिहर्सलला सुरुवात करायची आहे. हा एक स्क्रिप्टच्या कॉपीज किती आणलेल्या आहेत? नाटक भेटत नंतर करूया. काय मला घरचे काम करायला जायचंय. नाही, बरोबर आहे तुमचं. नाही वेळेवर गेले नाही ना तर मग सगळ्या मालकीनी आहेत ना त्या माझ्या नावाने उरडतेत. नाही पुष्पाताई त्या नवऱ्या माळ्यावरची प्राजक्त माळी आहे ना. नवऱ्या नाही 9व्या माळावर राहते. 9व्या माळावर हे कुठलं शहर? आहे त्या नवऱ्या माळ्यावर प्राजक्ता माळी तिच्याकडे वेळेवर गेलं नाही ना तर ती ओरडते आणि चिडते. त्याच्यामुळं मी जाते. नाही नाही पुष्पाताई नाही 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 इकडे. ओ पुष्पाताई काम आहे तो, आमची नाही नाही इकडे. ओय 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 पुष्पाताई इकडे या इकडे या. आधी इकडे या. इकडे बसा. आधी इकडे बसा. नाही नाही आधी नाही बसा तिकडे. बसा इकडे. गाड्या धुवायच्या. गाड्या धुवायच्या सगळ्यानंतर मी परमिशन काढलेली आहे. ऐका की ती मी मकवानाकडे गाडी चालवतोय ना हा. ती केव्हा पण ओ केलं की मला जायला लागते लगेच. नाही नाही काही आज तो दिवसभरात हो काही करणार नाहीये. मी बोललेलो आहे. अहो अहो आमच्या मीटिंग मध्ये ठरलंय तसं 1-1 तास द्यायचा रोजचा तुम्हाला रिहर्सल साठी. चालेल. हा तो दिवस आतापासून सुरू होतोय. समजा आता रिहर्सल आपण करायची आहे. लक्षात आलं? स्क्रिप्ट द्या स्क्रिप्ट द्या. सर लवकर कर मला जायचंय सागरची काम. काय जागा आहे फोन ठेवायची मला हेच कळत नाहीये. तिथे कोण फोन ठेवतं? हे पोचा करताना बरं पडतं. पुष्पाताई आता आता पोछा करताय का तुम्ही मला सांगा? काय पण ते सोपं अरे आहे. राहू दे आता राहू दे. हा आता नीट लक्षात घ्या. हा सुंदर नाटक आहे. मला काय म्हणायचंय की तुम्हाला सुद्धा मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. यासाठी ही प्रोसेस करतोय. नाटकाची प्रोसेस एन्जॉय करा. फार विलोभनीय असते ती. नाटकाचं नाव अभ्रांकित आकाशाची स्पंदने.
लेखक समीर चौगुले. पडदा उघडतो आणि आपल्याला दिसतं की होय होय? आपल्याला जी दिसेल ती बाकीच्यांना पण दिसेल काय नाही म्हणजे बरोबर बोलतायत ते. नाही म्हणजे एखाद्याला दिसलंच नाही मग असं का होईल मला हे कळत नाही. अहो होतं म्हणजे एखादा माणूस बघत असेल आणि त्याच्या पुढे एखादा उंच माणूस येऊन बसला मग त्याला दिसणार का सांगा मला. असं कसं होईल बघा बने लिखाणाची पद्धत असते ती. पडदा उघडला की आपल्याला दिसतं असं म्हणायची पद्धत असते ती. लक्षात आलं का? ते आता मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. हा पडदा उघडला समोर तुम्हाला एक प्रशस्त दिवाणखाना दिसतो. दिवाणखान्यात एक सुंदरसा उंची सोफा आहे. उजवीकडे तुम्ही एक डावीकडे बघितलं तर एक छोटीशी बाल्कनी आहे आणि 3 BHK घर आहे. सुखवस्तू घर आहे. 3 BHK आहे. हो 3 BHK आहे. 3 बाथरूम आहे ती. बाथरूम मध्ये आत असतील मुर्या पण त्याचं काही नाहीये नाटकात. गॅलरी आहे ती. तो सीनच नाहीये ना नाटकात. बाल्कनी आहे ती काय. बाल्कनी एक आहे पण त्याच्या बघा तुम्हाला सांगते मी 3 बाथरूम बाल्कनी होते. 4,500 रुपये होतील पोच्याचे फक्त. कशाला पोचाचे पैसे होतील पण 4,500 रुपये पोच्याचे हा होतील तेवढे घेईन मी. आणि कसं मला 2 लागतील फक्त महिन्यातनं. जास्तीच्या सुट्ट्या घेत नाही मी. आणि कसं आहे मला नरम गरम वाटलं कधी तर मग 2 अजून सुट्ट्या घेईन मी. आणि ज्योतिबाची यात्रा असते आमच्याकडे तर त्याला फक्त 15 दिवसाची सुट्टी लागेल मला. तेवढी फक्त द्या. आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला चालत असेल तर ओके करा. मी पण ओकेच बोलेन. जास्त बडबड करायला आवडत नाही मला. मी जाते 1,500 घेईन एका कामाचे. ओ पुष्पाताई या इकडे. सारवा पुष्पाताई ओ इकडे या. इकडे कुठे जाता? या इकडे. काढलाय ना एक तासभर रिहर्सल साठी. कुठे जाताय काय हे? बसा तिकडे. काय चाललंय तुम्हाला कोणी जा आणि काम करा तिकडे त्या घरात असं सांगितलंय का? सेक्रेटरी हा भाड्याने द्यायचंय काय? काय पडद्या उघडल्यावर जे दिसतं ते भाड्याने द्यायचंय काय? भाड्याने? नाही नाही काय आहे, तुम्ही ब्रोकरकडे गेलात ना तर 2% घेईन. हो. माझ्याकडे आलात ना तर मी अर्धा टक्का घेईन. हाफ टक्का. अरे पण मला होय, नाही. ऐका की ती किती ह्याच आहे म्हणला किती BHK आहे ती घर 3 BHK आहे. रे, मोठी पार्टी आहे मग तशी मोठी पार्टी. ड्रायव्हर पाहिजे का त्यांना अरे नकोय ड्रायव्हर. हो साहेबानू हा. ते आहेत ना ते कोण? ते वर केल्यावर दिसत आहेत ते. त्यांना पेपर आणि दूध लागणार असेल तर माझं नाव तेवढं सांगा. तर माझं कसं मी टाकत अरे, जाणार. तुम्हाला मागे ठेवायचे तर माझ्याकडे अरे ठेवा. एक सेकंड तुम्ही जरा प्लीज थांबा. मी सोसायटीच्या हात जागा माझ्याकडे जोडतो. असतात. कृपया थांबा. अहो नाटक आहे ते नाटक. तुम्हाला असं का वाटतंय पडदा उघडल्यावर ते घर आहे ते आपल्या सोसायटीतलं आहे त्याला सर्व्हिस द्या. का जाताय सर्व्हिस द्यायला? नाही द्यायचं. असं नसतं ते आभासी जग असतं. प्रेक्षक आणि नाटक ह्यांच्यामध्ये एक अदृश्य पडदा असतो. ते जग वेगळं हे जग वेगळं असतं. अरे टाळ्या नका वाजवू. हे जग वेगळं असतं हे जग वेगळं असतं. कळलं का? सांगा जरा प्लीज सांगा. वेंगुर्लेकर मॅडम प्लीज सांगा मला ना. कसं असतं ना म्हणजे जेव्हा पडदा उघडला जातो तेव्हा आभास निर्माण करण्यासाठी म्हणून जो नेपथ्याचा वापर केला जातो त्याच्यामुळेच तर आपल्याला कळतं की ते घर कसं असणार आहे. ना चालीत 3 बोलणं BHK बंद करा. चालीत नका बोलू. फक्त गाणं ऐकू येते बाकी काही ऐकू येत नाहीये. तुम्हाला सोपं सांगायला सांगितलं तुम्ही कठीण का सांगताय मला? लवकर कर उशीर सोपं नका करू, हे नका माझ्यासमोर बिलकुल करून प्लीज. मला आवडत नाहीये. हा आता एक काम करा तुम्ही हे वाचा. वाचू का? स्क्रिप्ट वाचा. आता ऐका नीट ऐका. स्क्रिप्टचा आनंद घ्या. कळलं का? सर्जनशीलता असते ती आपली. त्याचा आनंद घ्या. आयुष्यात हे आनंद तुम्ही नाही घेतलेत उपभोगलेत. कळलं का? नाटकाची प्रोसेस याच्यासारखा दुसरा आनंद नाही. घ्या भोगा. चला या. तर सरांनी लिहिलेलं नाटक आहे पडदा उघडतो आणि मग खिडकीतून कोवळी उन्ह घरात येतात आणि साधारणतः सकाळी 6:30-7ची वेळ असते. मालती माझ घरात येते. बरोबर आहे हे बरोबर. मालती माज करतच येते. तिच्या नवऱ्याचं स्वतःच स्कूटरचं गरज आहे ना. वेगवेगळा स्कूटर घेऊन येतो त्याच्यामुळे माज करत येते मालती माझ घरात येते. माझघर मोठं जे घर असतं त्यातली मधली जी खोली असते ना त्याला माझघर म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? मला वाटलं माज करत. माच करत नाहीये. एक प्लीज वाचा तुम्ही पुढे वाचा. चला चला चला. तर डावीकडच्या बेडरूम मधनं शेखर प्रवेशतो. मालती आज जाऊन चहा आणते. नाटक कुठं आहे ह्याच्यात अरे हो आहे हेच नाटक आहे. आपण जे करणार आहोत तेच नाटक. ऐका जरा पुढे वाचा. चला चला चला. डायलॉग नाही ना डायलॉग एक काम करा बस करा. सगळी येते ती एक काम करा. नाही ठीक आहे. आता तुम्हाला डायलॉग पाहिजेत ना. आपण डायलॉग पासून सुरू करूया. मला सांगा लिहिता वाचता कुणाला येतं? काय बने? आम्हाला नाही येत. तुम्ही शिकलात ना लिहिता वाचता? 11वी शिकले. हो बरं ठीक आहे. हा हे घ्या चला. आता तर तुम्हाला हे script- त्यांच्यासाठी ह्या स्क्रिप्ट हा त्यांच्यासाठी आणलेलं आहे. हा चला. तुम्ही पण घ्या.
हा चला आता तुम्ही वाचायचं आहे ऐका तुम्ही हे वाचा पुढचा प्रवेश वाचा. नाटक नाही वाचायचं का मग? अरे पुढचा नाटकातला पुढचा प्रवेश नाटकातला 1 2 3 असे प्रवेश असतात त्यातला दुसरा प्रवेश वाचा पुढचा प्रवेश वाचा. हा दुसरा प्रवेश हा सहावं पान काढा सहावं पानचं. पुढचा प्रवेश वाचा. हा दुसरा प्रवेश हा सहावं पान काढा सहावं पानचं. हे काय केलं तुम्ही? सहावं पान काढलं. अरे सहावं पण काढा म्हणजे असं नुसतं काढा आणि वाचा म्हटलं होतं. मकवाना तुला सांगतो गाडी काढा गाडी फाडून देतोस तिला असू नका. हे काय केलं त्यांनी स्क्रिप्ट फाडली. ठेवा इकडे तुमच्याकडे म्हणलं तसं. हे पान वाचायचं आहे आता तुम्हाला. सर सोसायटीला कळवा नाही होणार नाटक काय नाही जमेल. नाही वाचायची मला. मी चॅलेंज घेतलंय ना होणार. सर कसं कर हातपाय घालून नाही चालणार. पुष्पाताई तुम्ही मालतीचं कॅरेक्टर वाचायचे. मालती हा डोळे नीट ठेवा आणि वाचा ते कसं. शेखर तुम्ही वाचायचंय. शेखर वाचायचंय. चला हा चला चला आम्ही काय करायचं आमचं काय आहे आहे तुम्ही आदित्यचा रोल पुढे आहे तुम्हाला आणि तुम्ही श्रीनिवास. श्रीनिवास काय त्याच्यात काय काय कळलं काय कळलं असं श्रीनिवास काय कळलं तुम्हाला कॅरेक्टर? नाही, कळलं नाही पण बोलायला मजा येते ना. श्रीनिवास चोर कॅरेक्टर असेल चालेल तुम्हाला. ही रिॲक्शन बरी वाटेल. हेच तुम्हाला शिकायचंय. अच्छा चला हा हरकत नाही. चला हा छान करा. हा हे बघ हे नका मध्ये करू. हा चला वाचायला सुरुवात करा. छान होते. होणार चल हा वाचू काय? वाचा. शेखर चकित झाला. कोण लिहिलंय? मीच लेखक मी आई चुकलंय अहो ही. म्हणजे शेखर चक्कीत झाला लिहिलंय. शेखर चक्कीत गेला असं पाहिजे ना. शेखर चकित झाला असं नाहीये ते. पिठाची चक्की तसं नाहीये. चकित चकित म्हणजे एक मला सांगा तुमचा मकवाना जो आहे तो तुम्हाला पगार किती देतो? 15,000. समजा पुढच्या महिन्यात त्यांनी 50,000 रुपये तुमच्या हातावर टेकवले तुमचं कसं होईल? याला चकित होणं म्हणतात. लक्षात आलं? चकित ह्याला म्हणतात. कळलं? असं समजवायचं त्यांच्या लेवलला जाऊन समजवायचं म्हणजे लगेच त्यांना कळतं चकित होणं म्हणजे काय. अरे हा म्हणजे चकित होणं नाही. मी तुम्हाला सांगितलं त्यावरची तुमची रिॲक्शन होती. लक्षात आलं? ते वाचा पुढे वाचा. होईल वाचा ताई. शेखर झाला. अरे नका करू हे हॅच झाला. शेखर चकित झाला असं येत आता पुढे अख्खं नाटक मग शेखर हॅच झाला मला ती होच झाली असंच वाचायला लागेल. सोपं जातंय ना. काय करू ते पुढे आहे ते वाचा प्लीज. असं करू शेखर चकित झाला आणि म्हणला मालती अरे कुठे निघालीस? बरोबर. मी जाते अगं तू ग घर सोडून अगं तू ग. एक मिनिट काय वाचताय तुम्ही? काय अगतुग काय वाचताय? इथं लिहिलंय मालती अगं तू ग होऊन. मला ती अगतिक होते. अगतिक होऊन बोलते. अगतुग होऊन कशाला बोलेल ती? अगतिक म्हणजे सांगा बाई सांगा. अगतिक सांगा. ताई समजा तुम्ही 4 दिवस घरकामाला नाही गेला तर तुमच्या मालकीनबाई तुम्हाला कसं बोलतील बरं? कुठं होतीस? यालाच म्हणतात अगतिक होणं. कळलं? हा लक्षात आलं तुमच्या? हा असं सांगायचं त्यांना. जमलं सर अगतिक मला. होणं म्हणजे काय? कुठं होती? नाही ग कुठं होतीस असं नाहीये. त्याच्या मागचा भाव लक्षात घ्या ना तुम्ही. हा पुढे वाचा. हा तर ती अगतिक होऊन बोलते मी कायमची सोडून जाते. हा तर मी कायमची सोडून जाते यावर शेखर अचंबित होतो. काय आलं? लाज वाटत नाही तुम्हाला? काय झालं काय पण? परक्या बाईला हे असं अचंबा करायला लावताय? चंबा करायला? परक्या माणसाबरोबर अचंबा मला बोलायला लाज वाटते करायला लावताय? अचंबित आहे अचंबा आहे त्याच्यात. अरे अचंबी काय? मला नाही बोलायचं करायचं नाही मला कामच नक्की नाही काय करायचं. वाटतंय? अचंबित होणं म्हणजे नक्की काय वाटतं? अचंबा लिवलाय. परक्या बाईला अचंबा करायला दाखवताय. बस करा बस करा. स्क्रिप्ट द्या. काही होणार नाही. स्क्रिप्ट द्या. स्क्रिप्ट द्या. चला जायचंय म्हणजे. काय जायचं? थांबा तिकडे. जायचंय. आपण आता इम्प्रोव्हायझेशन सुरू करणार आहोत. जे बेस असतं कळलं का? रिहर्सलचं बेस असतं. इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय? कुठलाही एक रॅन्डम विषय घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला जे काही सुचतंय त्या पद्धतीने ते फुलवायचा विषय. आम्ही रॅन्डम तुम्हीच मग तुम्हीच करायचंय ते. लक्षात आलं तुमच्या? फार सोपं आणि फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ही. लक्षात घ्या. हा ओके एक काम करा तुम्ही चौघे तिकडे या. इथे उभे राहा. या लवकर या.
हे ठेवा तिकडे, काढा आणि ठेवा तिकडे, सारखं बघताय तिकडे. इकडे या, चौघांनी इकडे या. ऐका वेंगुर्लेकर बाई, तुम्हाला जरा ह्यांच्या बरोबर शेअर करायला लागेल स्टेज, इम्प्रोव्हायझेशनचा भाग अय्या, व्हायला लागेल. चालेल सर. हा ठीक आहे. मला ताश- हा ठीक. हो ठीक आहे. इथे या, मी बोललो का तिकडे जा, या इकडे या. हा तुम्ही तिकडे चौघे आहात बरोबर. आता एक सेंट्रल लाईन सांगतो की ह्या त्यांच्या घरी मोलकरणीची वाट बघतायत आणि तुम्ही त्यांच्या शेजारी आहात, कळलं? तुम्ही जाता आणि त्यांना विचारता काय झालं, तर तुम्ही काय ते तुम्ही बोला. असं डोळे खाली घ्या, मला कसं दिसणार मी, दिसलो पाहिजे ना मी, असं कशाला बघताय. हा तर तिकडे जा आणि त्यांना विचारा काय झालं ते, मग मोलकरणी आली नाही वगैरे, तुमचं बघा. त्यानंतर तुमचा नवरा हा असेल, हा मागून येईल आणि विचारेल तुम्हाला आपल्याला पिक्चरला जायचं होतं, कधी जाणार. अरे हो पिक्चरला जायचं होतं. तेवढ्यात तुमच्या दोघांचा मुलगा हा आदित्य, व्हेरी गुड. आदित्य येणार, आई बाबा तुम्ही एकटेच जाणार का पिक्चरला, मी पण येतो. हे ह्याच्यानंतर तुमचे वडील म्हणजे तुमचे सासरे, तुझे आजोबा हे श्रीनिवास, शाबास, हे येणार आणि विचारणार मी एकट्या म्हातारीने का घरी बसायचं, मी पण येतो. लक्षात आलं? हा सीन आहे, सोपा सीन आहे. सगळ्यांना पिक्चरला जायचंय, ही शेजाऱ्याकडे गेलेली आहे, कळलं? आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ते इम्प्रोव्हाइज करा, फार इंटरेस्टिंग असते गोष्ट. हा चला सुरू करा. भांडी घासायची राहिली आहेत, पोछा पण करायचा आहे, अजून बाई आल्या कशा नाहीत. बाप रे, ऐका वेंगुर्लेकर बाई, ऐका तुमचा अभिनय ना तेल लावून मेकअप काढून कधीच घरी निघून गेलाय. माझ्याकडे तुम्ही शिकलात की नाही? वाट कशी पद्धत आहे ही, भांडी कशी वाट बघायची, येत कशी नाही, ही कुठली पद्धत आहे अभिनयाची? खरं तर त्यांना शिकवायला हवं ना, आपण तुम्हालाच मी शिकवतोय. नीट घ्या, सटल करा, घ्या सुरू करा. हे खूप वेळ झाला, भांडी घासायची राहिली आहेत, पोछा मारायचा राहिला, बाई कशा आल्या नाहीत अजून. बाई मी आले शेजारीन बाई, मी आले. टिंग टॉंग. इथे टिंगटॉंग कराल ना, दार इथे आहे ना, इथे तिच्या बाजूला टिंगटॉंग कराल, इथे टिंगटॉंग करा. आणि मला कुठली चाल आहे ही, मुळात चाल बदलली पाहिजे, बॉडी लँग्वेज बदलली पाहिजे. शेजारीन बाई आहात तुम्ही. हा टिंग टॉंग. मी आहे शेजारीन बाई, तुमच्या घरी आलती. मी परवा आलती तुमच्याकडे, तुम्ही नव्हते घरामध्ये. मी तर बाहेर गेले होते शॉपिंग साठी. तुमच्या घरी कामाला कोणी बाई पाहिजे असेल तर मी करते काम. नाही बाई, मला तर बाई आता सध्या आहे, पण मला एक वेगळी बाई नकोच आहे. बेल वाजवा जरा. नको टिंगटॉंग. नमस्कार, मी तुमचा नवरा, मी तुमचा ड्रायव्हर नवरा, मी तुमचे पोचावाले बायको. पोचावाली बायको. चला मकवानी झोपलेत, आपण जाऊ पिक्चरला. यायचा ना मुलगा, यायचा कुठे चालला, तिकडेच थांबा ना. मुलगा यायचा ना, इम्प्रोव्हाइज बोलत राहा इम्प्रोव्हाइज. आणि पण बोलूया. नमस्कार, मी हे नवरा तुमचा. तुम्हाला जर मी पण बाई, ड्रायव्हर पप्पा, पोचेवाली मम्मी, मी पण येणार आहे पिक्चरला. चला आपण जाऊ पिक्चरला. आईवाल्या मुलाला घेऊन. हा नमस्कार, मी श्रीनिवास सासरे. नमस्कार. टिंग टॉंग. इथे टिंगटॉंग, इथे टिंगटॉंग करशील. अरे डोरबेल इथे आहे ना, इथे कुठला टिंगटॉंग. नमस्कार, मी श्रीनिवास सासरे. हा अरे ड्रायव्हर मुलगा, पोचासून काय फॅमिली आहे. नातू माझा माळी आहे. हा आम्ही म्हातारा आता एकटा आहे, काय करू. चला इम्प्रोव्हाइज करा, बोलत राहा, विषयाला धरून बोलत राहा. तुम्हाला बाई पाहिजे असेल तर मला सांगा, माझ्याकडे 15 जणी कामाला आहेत. बसून बोलूया. किती रुपये गाडी चांगली आहे. हा माहितीये का, मला किती मला वेळ वांगण महाग जातात ना, झालं. नवऱ्याला आणि तो बारका लावलेला काटा अक्कर म्हशी आहे. मला पण करायचं काय होतं, पण आधी तो माहिती माझं लोकांना राहिलं. केलं नाही. काय माझं? तुम्हाला विचारलं होतं ना, पुण्यात कोणी करतो? एवढं करायला पैसे चड्डीत नाही. डोंगरे सोडणार आहे बघ. लय मकर म्हशी. नवरा तुमच्याबरोबर काय कराल? काय?